मालवणमध्ये असं काही करू वाटलंच नव्हतं. मुंबई गोवा हायवेवरून 12 तास प्रवास करून आम्ही पोहोचलो देवबाग मालवणमध्ये. इथे ऑफ सीझन मध्ये आम्हाला 1,500 रुपयात एसी रूम मिळाली, जी बीच पासून अगदी 2 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टन्स वर होती. यांच्याकडे ऑफ सीझनला 1,000 रुपयात नॉन एसी रूम सुद्धा मिळते. सीझनला रेट थोडे जास्त असतात. बुक करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे. ब्रेकफास्ट मध्ये आम्ही घावणे चटणी ऑर्डर केली. पोटभर नाश्ता करून आम्ही तारकर्लीमध्ये होणारी एक ऍक्टिव्हिटी करायला निघालो. उन्हामध्ये सोलकढी तर घेतलीच पाहिजे. तारकर्लीमध्ये फ्लाय बोर्डिंग ही ऍक्टिव्हिटी होते. आमचा एक मित्र ती ऍक्टिव्हिटी करणार होता. पहिलं सर्व समजून घेऊन मग खरी ऍक्टिव्हिटी सुरू होते. जवळपास 20 ते 25 मिनिटांची ही ऍक्टिव्हिटी आहे, ज्यामध्ये 3,500 रुपये चार्जेस आहेत. पहिलं तर खूप महाग वाटलं, पण मित्राला ही ऍक्टिव्हिटी करताना पाहून आमचे पैसे वसूल झाले. तुम्ही ऍडव्हेंचर लव्हर असाल तर ही ऍक्टिव्हिटी नक्की करू शकता. गुरुवार असल्यामुळे दुपारी जेवणात व्हेज थाळी ऑर्डर केली. खूप छान जेवण होतं. संध्याकाळी सनसेटसाठी देवबाग बीचवर गेलो. खूप स्वच्छ आणि सुंदर बीच आहे. मस्त सनसेट एन्जॉय केला आणि रात्री मालवण मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेलो. घरच्यांसाठी थोडी शॉपिंग केली, गरमागरम मोदक खाल्ले आणि दिवसाचा शेवट केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सर्व ऍक्टिव्हिटी करणार आहोत, तर तो व्हिडिओ पण नक्की पहा आणि आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.